वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी। बघा आज आपण शिकणार आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन। ठीक आहे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये आपले पहिले लेटेस्ट नाही का स्टार्टिंगचे 2 व्हिडिओ झालेले आहेत। ठीक आहे, फर्स्ट व्हिडिओ मध्ये मी पूर्ण तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे। ठीक आहे, तिथे तुम्हाला जनरल सोल्युशन सांगितलं आणि अलाइड अँगल पण सांगितलंय। ठीक आहे, आता जनरल सोल्युशन आपल्याला शिकायचंय। ठीक आहे, जनरल सोल्युशनचे मी तुम्हाला फॉर्म्युले बाजूला लिहून दिलेला आहे। ठीक आहे, ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला शिकवलेलं जनरल सोल्युशन। ओके, आणि त्याच्या नाही का मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, एक्सरसाइज 3.1 मध्ये जे काय आहे बघा, हे 3.1 आहे। एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 3 चालू आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड कंप्लीट केलेला आहे। ठीक आहे, आणि हा तसं जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा। तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आण देतो, कारण आता असं सिच्युएशन आहे की माझे सबस्क्रायबर खूप कमी आहेत। एक काळ असा होता की माझे सबस्क्रायबर जास्त होते, पण आता अचानक अकाउंट बॅन झाल्यामुळं म्हणजे ऍडसेन्स अकाउंट बॅन झाल्यामुळे माझे सबस्क्रायबर परत लो झाले। ठीक आहे, आता तुम्ही सबस्क्रायबर कसे वाढवायचे तेवढे तुम्ही प्रयत्न करा। ठीक आहे, मी तर माझं काम करतोय म्हणजे नाही का, जेणेकरून तुम्हाला एज्युकेशन भेटलं पाहिजे 10th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डचं। ठीक आहे, रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला भेटतील रोज, आणि फिजिक्सचे जे काय आहेत ना व्हिडिओ अगोदरचे ते मी ह्या चॅनलवर आणेन। ओके, फिजिक्स आणि मॅथ्सचे सगळे नाही का हे व्हिडिओ ह्या चॅनलवर आणेन। तोपर्यंत तुम्हाला जरासा संयम ठेवावा लागेल। ठीक आहे, फिजिक्सचे जर व्हिडिओ मी इकडे आणले ना, लगेच मी फिजिक्सचा सहावा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करेन न्यू वाला। ठीक आहे, तुम्हाला लवकरच सांगेल फिजिक्स कधी स्टार्ट करेल। ठीक आहे, चला लक्ष द्या व्यवस्थित आता। सो बघा, आता फाइंड द जनरल सोल्युशन। आता ट्रिगोनोमेट्री फंक्शन मध्ये मी तुम्हाला ऑल शिकवणार आहे, ऑल। ठीक आहे, एक असा पण पार्ट नाही का, एक कोणताच पार्ट ठेवणार नाही, कारण कसं माहिती का, ट्रिगोनोमेट्रिक जो आहे ना पूर्ण लेसनवर डिपेंड आहे, म्हणजे काही काही टॉपिकवर डिपेंड आहे, म्हणून मला शिकवायला लागते। नंतर मला इन फ्युचर मध्ये मला डबल काम करताना नाही का करता यायला पाहिजे डबल काम, म्हणून मी आता शिकून घेतोय। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला शिकवतोय। ओके, सो बघा, फाइंड द जनरल सोल्युशन। सो sin θ = 1/2। सो हे सगळे जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले आहेत। ओके, जनरल सोल्युशन तुम्हाला माहिती पाहिजे। सो काय काय येतं, sin θ जर 0 असेल तर मी फॉर्म्युला यूज करणार θ = nπ। ठीक आहे, cos θ जर 0 असेल, जर फंक्शन cos θ जर 0 असेल तर त्यावेळेस मी θ = 2nπ + 1 ब्रॅकेट कंप्लीट π/2 हे फॉर्म्युला यूज करणार। ठीक आहे, इथे काय n बिलॉंग्स टू इंटिजर, n काय असला पाहिजे, n नेहमी इंटिजर असला पाहिजे। ठीक आहे, इंटिजर म्हणजे काय 1 2 3 4 5 असं। ठीक आहे, सो tan θ = 0, θ = nπ। बघा, साइन आणि टॅनचा जो काही फॉर्म्युला आहे हे सेम आहे। ओके, हे जे काही दोन फॉर्म्युले आहेत इक्वल टू 0 पाहिजे, तरच मी θ = nπ θ = nπ वापरणार। ओके, आणि cos θ = 0, that time θ = 2n + 1 ब्रॅकेट कंप्लीट π/2। ओके, सो नाउ हे झाले 3 फॉर्म्युले वेगळे। आता हे 3 फॉर्म्युले डिफरंट आहेत। सो इथं काय ना, sin θ = sin α, म्हणजे sin θ जर इथं साइन असेल, बघा इथं साइन आहे, मग इथं पण मला साइन मध्ये कन्वर्ट करावं लागेल, तरच मी हा जनरल सोल्युशन यूज करणार। ठीक आहे, सांगतो मी अप्लाय कसं करायचं व्यवस्थित। सो θ = nπ + -1/n अल्फा where n belongs to integer। ठीक आहे, सो cos θ = cos α फॉर्म्युला काय, सो θ = 2nπ ± अल्फा। ओके, हे फॉर्म्युले लक्षात ठेवा नाही का, ठेवायलाच पाहिजे, कारण मी हे बाजूला लिहून दिलंय। सारखं मी सांगणार नाही की प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये बघा, म्हणून मी इथं बाजूलाच लिहून दिलंय। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर कळेल। सो tan θ = tan α where θ = nπ ± अल्फा n belongs to इंटिजर। बघा, ह्याच्यात कोणताच फॉर्म्युला सेम नाही। tan θ चा फॉर्म्युला काय, nπ ± अल्फा। इथं पण डिफरंट आहे कॉसचा, sin θ चा पण डिफरंट आहे। ठीक आहे, चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या। चला, अजून 3 फॉर्म्युले आहेत, पण ते स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, ते सगळे फॉर्म्युले सेम आहेत, ते पण सांगेल वेळ आल्यावर। ओके, सो बघा, ते sin θ = हाफ आहे। सो इथं लिहितो मी ऍज इट इज, sin θ = हाफ। कोणत्या अँगलला व्हॅल्यू, साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 येते सांगा बघू, दॅट इज sin θ = sin विच अँगल 1/2 कधी येतं, म्हणजे 30 ला ना π/6, सो इथे ना π/6, म्हणजे θ ची व्हॅल्यू π/6। ओके, म्हणजे कसं असतं माहितीये का, हे कुणाला कम्पेअर करणार तुम्ही, θ ची व्हॅल्यू नाही, सॉरी θ ची व्हॅल्यू नाही, sin θ = sin α असतो, सो अल्फाची व्हॅल्यू π/6 आहे। ठीक आहे, θ ची व्हॅल्यू नाही। ठीक आहे, सो मी काय करणार, द जनरल सोल्युशन ऑफ
द जनरल सोल्युशन ऑफ विच व्हॅल्यू इथे साइनच्या फॉर्मॅटमध्ये ना, सो मी साइनचा फॉर्म्युला लिहिला, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. ओके, ह्याचं जनरल सोल्युशन काय येतं, ह्याचं जनरल सोल्युशन तुम्हाला लिहायचंय काय इथं, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा हे फॉर्म्युला आहे. सो थिटा इक्वल टू काय, सो थिटा इम्प्लाइज एन पाय प्लस मायनस 1 रेज टू एन अल्फा. ओके, इंटू अल्फा. सो अल्फा म्हणजे काय, अल्फा म्हणजे पाय बाय 6 आहे. ठीक आहे, सो थिटाच्या इथं एन पाय तसाच प्लस मायनस 1 रेज टू एन अल्फा म्हणजे पाय बाय 6, पाय बाय 6 झालं जनरल सोल्युशन. ठीक आहे, एवढंच करायचं होतं. जर थिटाच्या जागी 3 थिटा असला असता, जर थिटाच्या जागी 3 थिटा असला असता तर मी थिटाच्या जागी हे बघा पहिलं जनरल सोल्युशन आहे तसं लिहिलं असतं आणि थिटाच्या जागी 3 थिटा लिहिला असता. ठीक आहे, मग 3 मल्टिप्लायला तिकडे गेला असता तर डिवाइड झाला असता. हे अशी पण कंडिशन आहे ती, जसं जसं क्वेश्चन होईल तसं तसं तुम्हाला कळेल. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर सेकंड वन बघा, सेकंड पण तसंच करायचंय. फॉर्म्युला तर मी इथं लिहिले, एकदम इझी काम आहे. बघा काय काय करायचंय. सो कॉस थिटा इक्वल टू √3/2. सो कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू, कॉसच का घेतोय मी, कारण जनरल सोल्युशन जे आहे ना ते साइनच्या शेजारी साइन आहे, कॉसच्या शेजारी कॉस आहे, टॅनच्या शेजारी टॅन आहे. सो म्हणून मला तिथं कॉसच घ्यावं लागेल. ओके, कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3/2 आहे. ठीक आहे, चला सांगा बघू लवकर. सो कॉस थिटा इक्वल टू कॉस कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3/2 आहे, दॅट इज 30 ला, बरोबर ना. सो पाय बाय 6 आहे. ठीक आहे, पण द जनरल सोल्युशन इथे काय आहे, जनरल सोल्युशन कॉस थिटा इक्वल टू कॉस पाय बाय 6 आहे. सो कॉसचा फॉर्म्युला कोणता यूज करू, थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. सो इथे आहे ना थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे, वेअर n बिलॉंग्स टू इंटीजर ते लिहायचं राहिलं माझं, वेअर n बिलॉंग्स टू इंटीजर. सो सांगा मग काय काय ना, थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू किती आहे, पाय बाय 6. सो पाय बाय 6 लिहिणार, वेअर अल्फा इज आणि n बिलॉंग्स टू इंटीजर आहे ना. ठीक आहे, सो वेअर n बिलॉंग्स टू इंटीजर, हे झालं फॉर्मॅट. ठीक आहे, काढलं जनरल सोल्युशन, काहीच डिफिकल्ट नाहीये. चला अजून एक स्टेप वाढू शकता तुम्ही इथं बघा, इथे लिहू शकता तुम्ही अल्फा इक्वल टू पाय बाय 6. ठीक आहे, नेक्स्ट याला करतो. आता नेक्स्ट टर्म बघतो काय आहे, लवकर स्क्रीनशॉट काढा लवकर. काढलं का, ठरवला क्वेश्चन आहे टॅन थिटा. सो टॅन थिटा इक्वल टू किती दिलंय, 1/√3. ठीक आहे, सो टॅन थिटा इक्वल टू 1/√3. टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√3 येते सांगा बघू लवकर. सो टॅन थिटा ऍज इट इज कोणत्या अँगल येते, दॅट इज टॅन विच व्हॅल्यू, सो दॅट इज टॅन पाय बाय 6. म्हणजे टॅन 30 ला व्हॅल्यू किती येते इथं, 1/√3 येते. ठीक आहे, म्हणजे अल्फा म्हणजेच काय, अल्फा म्हणजेच पाय बाय 6, अल्फा म्हणजेच पाय बाय 6. ओके, नाही तर पहिलं असं लिहितो, द जनरल सोल्युशन इज काय ना, थिटा इक्वल टू टॅनच्या फॉर्मॅट मध्ये बघा, टॅन इथं फॉर्म्युला आहे. सो थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. वेअर अल्फाची व्हॅल्यू किती आहे, पाय बाय 6. सो पाय बाय 6 लिहितो. ठीक आहे, ही व्हॅल्यू इथे लिहितो. सो हे जनरल सोल्युशन आहे, n बिलॉंग्स टू इंटीजर. ओके, हे असं लिहिलं तर चालेल, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तर चालेल, पण समजण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे एक्झामिनरला समजण्यासाठी अल्फाची व्हॅल्यू किती आहे, पाय बाय 6 आहे. सो पाय बाय 6 याच्यामध्ये पुट करतोय, हे याच्यासाठी मी लिहिलं. सो थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू किती, पाय बाय 6. ओके, हे आलं सोल्युशन. सो n बिलॉंग्स टू इंटीजर. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. चला झालं का, सो आता हे रफ करतो. टॅन झालं ना. क्वेश्चन नंबर 4 बघा, 4 मध्ये काय करायचं आता इथं, कॉट थिटा इक्वल टू 0 दिलाय. ठीक आहे, कॉटचा फॉर्म्युला इथं आहे का कोणता, नाही. मग कॉटला कन्वर्ट कशामध्ये करणार, मी टॅन मध्येच करू शकतो कॉटचा कन्वर्ट. सो मी कसं लिहिणार मग, टॅन थिटा इक्वल टू, सो 0 इथं 0. ठीक आहे, सो टॅनला कसं लिहिणार आपण, टॅनला असं लिहिणार 1/cot, बरोबर ना. टॅन जर मला कन्वर्ट करायचं असेल तर 1/cot लिहिणार. सो 1/cot ची व्हॅल्यू किती, कॉटची 0 आहे.
सो इथे येणार 0. 1/0 म्हणजेच काय, नॉट डिफाईन्ड, सो दॅट इज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, मग 1/0 म्हणजेच काय, नॉट डिफाईन्ड. सो नॉट डिफाईन्ड म्हणजे इथे नॉट डिफाईन येणार, इथं काय येणार, नॉट डिफाईन येणार. मी क्वाडचं कन्वर्ट टॅन मध्ये केलंय, बरोबर ना. सो 0 म्हणजेच काय, इथे नॉट डिफाईन येणार, क्वाडचं कन्वर्ट मी टॅन मध्ये केलंय. सो त्यावेळेस काय ना, मग नॉट डिफाईन कोणत्या अँगलला व्हॅल्यू नॉट डिफाईन असते, टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू नॉट डिफाईन असते, दॅट इज π/2 ला, बरोबर ना. सो मी इथे लिहिणार टॅन π/2 लिहिणार. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला बघा आहे का, हे तर नाही यूज करणार, हे यूज करणार. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला नंबर 6 हे आपल्याला यूज करावं लागेल. म्हणजेच काय म्हणतात, जनरल सोल्युशन इज, सो टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा. ह्याचा फॉर्म्युला काय आहे, सो याचा फॉर्म्युला आहे थिटा इक्वल टू n π प्लस मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. ओके, सो थिटा इक्वल टू n π प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू किती आहे, π/2 आहे. सो इथे लिहा π/2, वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. झाला हा फॉर्म्युला. ठीक आहे, जनरल सोल्युशन आपण क्रिएट केला. चला लवकर काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर 4 बघा, 4 मध्ये काय दिलं तुम्हाला, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. फर्स्ट वाला सेक थिटा इक्वल टू, फर्स्ट ला काय दिलंय, सेक थिटा इक्वल टू व्हॅल्यू दिली आहे √2. ठीक आहे, सो इथे सेकचे फॉर्म्युला आहेत का, सेकचे फॉर्म्युला आहे. मग सेक कुणाचे रिलेटिव्ह आहे, कॉस थिटाचे रिलेटिव्ह आहे, बरोबर ना. सो सेक कुणाचे रिलेटिव्ह आहे, कॉस थिटाचे रिलेटिव्ह. सो सेक थिटा इक्वल टू √2 येणार. ओके, सो सेकला मी कॉसच्या फॉर्मॅट मध्ये लिहितो बघा, कॉस थिटा इक्वल टू 1/√2 होणार, बरोबर ना. इथं कॉस थिटा येणार, कॉस थिटाच्या टर्म मध्ये लिहायचं असेल तर मी असं लिहिणार, कॉस थिटा इक्वल टू 1/sec थिटा, बरोबर ना. सेक म्हणजे काय, सेक म्हणजे √2. सो कॉस थिटाची व्हॅल्यू आली 1/√2. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला कळतं. ह्याचा रेसिप्रोकल म्हणजे ह्याचा रेसिप्रोकल करतोय मी. रेसिप्रोकल म्हणजे कसं, 1/sec थिटा इक्वल टू 1/√2 आणि 1/sec थिटा म्हणजेच काय, कॉस थिटा. हे असं करतो. ओके, ही टर्म म्हणजे असं आहे. सो कॉस थिटा, कॉस थिटाच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 येते सांगा बघू, दॅट इज π/4. सो कॉस π/4. ठीक आहे, सो कॉस थिटा इक्वल टू कॉस π/4. त्याचं जनरल सोल्युशन बघायचं, दॅट इज थिटा इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फा. ठीक आहे, सो द जनरल सोल्युशन ऑफ cos theta इक्वल टू cos अल्फा इज काय आहे, ह्याचं जनरल सोल्युशन, ह्याचं जनरल सोल्युशन हे आहे. सो थिटा इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. सो अल्फाच्या जागी फक्त π/4 ठेवा, झाला आन्सर. सो थिटा इक्वल टू 2n π प्लस मायनस π/4, वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. ठीक आहे, चला आलं जनरल सोल्युशन. एकदम इझी आहे, अवघड काय नाही. ना क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड वाला बघा, काय दिलंय तिथं तुम्हाला. सो कोसेक थिटा इक्वल टू -√2 दिलंय. सो -√2 म्हणजे कोसेकचे फॉर्म्युला इथं आहेत का, नाहीये. कोसेक कुणाचे रिलेटिव्ह आहे, साइनच्या. म्हणजे मी ह्याला काय करतो, रेसिप्रोकल करतो. रेसिप्रोकल म्हणजे काय होणार, 1/कोसेक होणार. सो 1/कोसेक इथे रेसिप्रोकल करतोय. 1/कोसेक मीन्स व्हॉट, दॅट इज साइन थिटा. साइन थिटा इक्वल टू ह्याला पण रेसिप्रोकल करा. सो इथे येणार -1/√2. ठीक आहे, सो इथे येणार साइन थिटा इक्वल टू मायनस तसाच 1/√2 ही कोणाची व्हॅल्यू आहे, 1/√2. साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 आहे, दॅट इज इथे येणार साइन 1/√2, दॅट इज π/4 ला व्हॅल्यू काय, साइन π/4 ला व्हॅल्यू काय, दॅट इज 1/√2. ओके, सो नाव आता इथं मायनस साइन π/4 आहे, इथं प्लस आहे, इथं साइन थिटा आहे. मायनस साइन π/4 इथं मायनस आहे का, नाही. म्हणजे हे मायनस मला काढून टाकावं लागेल. सो मी मायनस कसं काढणार बघा, तुम्हाला सांगतो. हे मायनस साइन π/4. ओके, इथं पाय असतो, इथं π/2, इथं 0 म्हणजे इथं 2π आणि इथं 3π/2 असतो, बरोबर. साइन ह्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, मान्य. सो आता साइन थिटा इक्वल टू
अँगल माझा इथं जर आला तर पॉझिटिव्ह येणार. ओके, आता मी हे अलाइड अँगल यूज करतोय. अलाइड, नीट लक्ष द्या. सो बघा, साईनचं कन्वर्ट मला साईन मध्येच आणायचंय. सो साईन पाय, नीट बघा, नीट लक्ष द्या. साईन पाय म्हणजे जर मी इथे डिवाइड बाय 2 लिहिलं तर साईनचं कन्वर्ट कॉस होणार, बरोबर ना. साईनचं कन्वर्ट काय होणार, कॉस होणार. पण साईन पाय आहे. ओके, साईन काय पाय, मग साईनचं कन्वर्ट साईनच होणार. ओके, पाय प्लस करतोय मी, प्लस म्हणजे मी ह्या क्वाड्रंट मध्ये येतो. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये, क्वाड्रंट नंबर 3 क्वाड्रंट मध्ये येतोय. ओके, सो थर्ड क्वाड्रंट मध्ये साईन आहे का, नाही, म्हणजे इथं मायनस येणार. ठीक आहे, सो प्लस ओके, इथं मायनस आणायचंय मला, मग मी पाय प्लस करणार. सो कोणता अँगल घेऊ, इथं पाय बाय 4 आहे, मग इथे ना पाय बाय 4. ठीक आहे, म्हणजे इथे ना पाय बाय 4, म्हणजे साईन पाय प्लस पाय बाय 4 म्हणजेच काय, मायनस साईन पाय बाय 4. आणि मायनस साईन पाय बाय 4च्या जागी, याच्या जागी मी हे लिहिणार, साईन पाय प्लस पाय बाय 4, साईन पाय प्लस पाय बाय 4. ठीक आहे, हे लिहिणार. त्यासाठी मी असं केलं. ओके, म्हणजे मायनस निघून गेला, म्हणजे मायनस साईन पाय बाय 4 म्हणजेच ही व्हॅल्यू. आणि हा तसं तुम्ही 2 पाय मायनस पण करू शकता, पण 2 पाय मायनस का नाही केलं मी, 2 पाय बघा, 2 पाय जरी घेतला असतं ना तरी चाललं असतं, पण तरी मी का नाही घेतला, कारण कसं माहितीये का, इथला जो अँगल आहे ना, अँगल लिस्ट अँगल पाहिजे, लिस्ट म्हणजे कमीत कमी अँगल पाहिजे, मोठा अँगल नाही घ्यायचा मला, फक्त कमीत कमी अँगल घ्यायचं. सो पाय प्लस केलं ना तर 180 आणि 270च्या आतमध्येच असणार, आणि 2 पाय मायनस केलं ना तर 270 टू 360च्या आतमध्ये असणार. मग लिस्ट अँगल कोणता आहे, हा अँगल लिस्ट आहे, म्हणून आपण हे घेतो. 2 पाय मायनसला पण मायनसचं साईन येणार, पण ते का नाही घेतलं मी, कारण मला लिस्ट अँगल पाहिजे म्हणून. ओके, सो आता हे झालं. सो साइन थीटा इक्वल टू साइन 4 पाय. ओके, 4 पाय जा 4 पाय प्लस पाय, दॅट इज 5 पाय. इथे ना 5 पाय बाय 4. सो जनरल सोल्युशन आता यूज करा. नाव द जनरल सोल्युशन ऑफ कुणाचं, साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा. सो साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा याचं जनरल सोल्युशन काय इज, दॅट इज थीटा इक्वल टू n पाय प्लस -1 रेस टू n अल्फा रेस टू n है, where n belongs to integer. सो अल्फाच्या जागी 5 पाय बाय 4 ठेवा. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट. चला, एक लास्ट स्टेप राहिले ते बघून घ्या. काय लास्ट स्टेप आहे. सो थीटा इक्वल टू काय ना, थीटा इक्वल टू n पाय प्लस -1 रेस टू n. सो अल्फाच्या जागी किती येणार, अल्फाच्या जागी 5 पाय बाय 4, 5 पाय बाय 4, n बिलॉंग्स टू इंटीजर. हे सोल्युशन येणार. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर 3 बघा. 3 परत एकदा व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला. 2 सांगितलंय तो थोडा जरासा फास्ट सांगितलाय. 3 जो आहे तो जरासा स्लो सांगतो. ठीक आहे, सो बघा आता नीट लक्ष द्या व्यवस्थित. सो टॅन थीटा इक्वल टू -1 आहे. ठीक आहे, सो टॅन थीटा इक्वल टू मायनस, टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते, दॅट इज 45 म्हणजे पाय बाय 4. सो मायनस तसाच टॅन पाय बाय 4 ला व्हॅल्यू काय असते, दॅट इज 1 असते. हे मायनस तसंच. पण मी काय म्हणतो बघा, इथं टॅन थीटा आहे, इथं टॅन थीटा आहे, इक्वल टू टॅन अल्फा आहे. इथं मायनस आहे का, नाहीये, इथं मायनस आहे. पण हा मायनस मला काढून टाकावं लागेल का, जर मी हे डायरेक्ट जनरल सोल्युशन, हे डायरेक्ट मी फॉर्म्युला यूज करू शकतो का, नाही करू शकत, कारण इथं बघा इथं प्लस आहे, मग मला इथं पण प्लस आणावं लागेल. ठीक आहे, मग कसं आणणार बघा, नीट लक्ष द्या. सो टॅन थीटा इक्वल टू, नीट लक्ष द्या. आता इथं ऑल पॉझिटिव्ह, इथं साइन कोसेक पॉझिटिव्ह, इथं टॅन पॉझिटिव्ह असतो, इथं काय पॉझिटिव्ह असतो, टॅन पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, सो मायनस टॅन पाय बाय 4. आता हे कसं देणार बघा, जर मला टॅनचं कन्वर्ट टॅन मध्येच करायचंय, मला टॅनचं कन्वर्ट टॅन मध्येच करायचंय, बरोबर. सो मी अजून एकदा लिहितो, इथं टॅन मध्येच करायचंय. ठीक आहे, पण टॅनचं कन्वर्ट मला मायनस टॅन मध्ये करायचंय. सो टॅनचं कन्वर्ट मला मायनस टॅन मध्ये करायचंय. ठीक आहे, जर मी पाय प्लस केलं, मग तिथं टॅन तर ऑलरेडी आहे, मग मायनस मध्ये कन्वर्ट होईल का, मायनस इथे घेतलंय मी, मग पाय प्लस घेतल्यावर चालेल का, नाही चालणार. सो मला पाय मायनस घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, पाय मायनस, किंवा 2 पाय मायनस घ्यावं लागेल.
बरोबर ना. बघा टॅनचं कन्वर्ट टॅन मध्ये करायचंय, एकतर पाय ए किंवा 2 पाय ए, हे मान्य आहे. सो पाय प्लस जर घेतलं तर मग हे पॉझिटिव्ह आहे ना, मग मला चालणार नाही. मग मला पाय मायनस घ्यावं लागेल, कारण इथे टॅन नाहीये, टॅन नसल्यामुळे मायनस येणार. ठीक आहे. सो पाय मायनस घेणार, पाय मायनस किंवा 2 पाय मायनस घेणार. ओके. पण मला कोणता अँगल पाहिजे, पाय बाय 4 पाहिजे. सो मी इथे लिहिणार पाय बाय 4. ओके, पाय बाय 4. सो इथे येणार पाय बाय 4, इथे येणार पाय बाय 4. ठीक आहे. हे असं आहे ना, एक तर मी टॅन पाय मायनस पाय बाय 4 करणार, तर माझा आन्सर मायनस टॅन पाय बाय 4 येणार. बरोबर ना. टॅनचं कन्वर्ट इथं पाय असल्यामुळे टॅनच होणार, इथे 2 पाय डिवाइड बाय 2 आहे का, नाही. सो टॅनचं कन्वर्ट टॅन मध्येच. सो मी हे असं लिहू शकतो. ओके. सो मायनस टॅन पाय बाय 4 च्या जागी, ओके बघा दोघं इथे दोन्ही मी काढले सोल्युशन, एकतर हे लिहू शकतो किंवा हे लिहू शकतो. पण बघा नीट लक्ष द्या. सो 180 मायनसच मी लिहिणार. कोणतं सिलेक्ट करणार, मी हेच सिलेक्ट करणार. का सिलेक्ट करणार ते, कारण मला अलाइड अँगल मध्ये मला लिस्ट अँगल पाहिजे असतो. कोणता अँगल, लिस्ट, म्हणजे कमीत कमी अँगल पाहिजे असतो, जास्त अँगल चालणार नाहीये. ठीक आहे. कमीत कमी अँगल म्हणजे मी पाय मायनस वरच घेणार, हे घेणार का, हे घेणार नाही. ठीक आहे. ऍक्च्युली ह्याचं आन्सर हे येतं, पण मी हे नाही घेत का, कारण हे 270 आणि 360 च्या मध्ये येतं. हे झालं मॅक्झिमम अँगल झालं, मग मॅक्झिमम नाही चालणार, फक्त मला मिनिमम चालणार. ठीक आहे. सो त्यावेळेस मी हे अँगल सिलेक्ट करणार. ओके. चला आता नेक्स्ट काय ना, मग ह्याच्या जागी टॅन पाय मायनस पाय बाय 4. ओके. मग हा फॉर्म्युलाच घ्या. सो टॅन पाय म्हणजे टॅनच राहणार, आणि पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन नाही म्हणून मायनस. सो हे अँगल तसाच येणार. ठीक आहे. ह्याच्या जागी हे लिहिणार. सो आता टॅन थिटा इक्वल टू टॅन 4 पायचा 4 पाय मायनस पाय, दॅट इज 4 पाय मधून 1 पाय गेले, राहिले किती, दॅट इज 3 पाय राहिले. सो इथे ना 3 पाय बाय 4. ठीक आहे. सो द जनरल सोल्युशन ऑफ टॅन आहे ना, सो टॅनचा फॉर्म्युला. सो टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा इज जनरल सोल्युशन काय याचं, थिटा इक्वल टू काय जनरल सोल्युशन, थिटा इक्वल टू n pi plus minus alpha where n belongs to integer. Okay, so theta equal to n pi plus minus alpha च्या जागी किती लिहिणार 3 pi by 4. n belongs to integer. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. नंबर किती चालू आपला क्वेश्चन नंबर 5 वाला. सो काय दिले तिथला फाइंड द जनरल सोल्युशन. सेम तेच क्वेश्चन आहे बघा कसं करायचं इथं. सो साइन 2 थीटा इक्वल टू 1/2 आहे. सो 2 थीटा आहे, पहिलं काय होता थीटा होता, पण इथे 2 थीटा आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 येते सांगा बघू. साइन 2 थीटा ऍज इट इज कोणत्या अँगलला 1/2 येते ते तुम्हाला माहिती आहे. सो दॅट इज साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 ला व्हॅल्यू किती ते 1/2. सो 1/2 ला मी असं लिहू शकतो साइन पाय बाय 6. ठीक आहे. मग आता ह्याचं डायरेक्ट जनरल सोल्युशन बघा. ह्याचं डायरेक्ट जनरल सोल्युशन काय आहे. सो इथे लिहिणार द जनरल सोल्युशन ऑफ कुणाचं साइन थिटा. हा पहिलं जनरल सोल्युशन बेसिक फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे. साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा इज ह्याचा फॉर्म्युला काय आहे. सो थिटा इक्वल टू याचा फॉर्म्युला आहे n पाय प्लस -1 अल्फा. ठीक आहे. हे बेसिक फॉर्म्युला आहे. n इक्वल टू इंटीजर, n बिलॉंग्स टू इंटीजर. ठीक आहे. म्हणजे साइन थिटा इक्वल टू साइन अल्फाचा फॉर्म्युला हा आहे. ओके. पहिलं मी फॉर्म्युला ऍज इट इज लिहिलेला आहे, पण आता थिटा आहे. ओके. इथे थिटा होता म्हणून थिटा आहे, पण ह्या फॉर्म्युल्यासाठी म्हणजे ह्या क्वेश्चनसाठी फॉर्म्युला काय क्रिएट होणार. सो थिटा आहे, इथे थिटा होता म्हणून थिटा घेतला. इथं काय, इथे 2 थिटा आहे. सो इथे येणार 2 थिटा. ठीक आहे. हे फॉर्म्युला आहे, हे लक्षात राहू दे. सो इक्वल टू n पाय प्लस -1 अल्फाची व्हॅल्यू किती पाय बाय 6 वेअर n बिलॉंग्स टू इंटीजर. सो 2 मल्टिप्लाय आहे तिकडे करा डिवाइड. सो इथे येणार थिटा इक्वल टू n पाय डिवाइड बाय 2 प्लस -1 पाय बाय 6 आहे. डिवाइड बाय 2 केलं तर काय होणार 6 ने 2 ला मल्टिप्लाय होणार, दॅट इज 12 येणार. किती येणार हे 12 येणार. हे पाय तसंच
हे 2 डिवाइडला जाणार, सो डिवाइडला म्हणजे 6 2 12 इथे येणार असं. ठीक आहे, n बिलॉंग्स टू इंटिजर. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट मध्ये, इथे रेस टू n या. चला काढा लवकर. आले का आन्सर? ठीक आहे आले. चला झालं. सो नाव आता हे रफ करतो, n पाय बाय 2 हो आले. आता काय राहिलं, लास्ट 3-4 मिनिट व्हिडिओ करतो नंतर स्टॉप करतो. ठीक आहे, जास्त क्वेश्चन घेतल्यावर मुलं कंटाळणार पण. सो tan थीटा tan 2 थीटा फॉर्म्युला काय बघा, सॉरी क्वेश्चन काय, tan 2 थीटा बाय 3 आहे. ओके, इक्वल टू √3 आहे. सो कोणता फॉर्म्युला येणार, tan च्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3 येते, दॅट इज π/3 म्हणजे 60 ला. ठीक आहे, tan 60 ला व्हॅल्यू √3 येते म्हणजे इथे येणार tan 60 म्हणजे किती इन टर्म्स ऑफ रेडियन π/3. ठीक आहे, चला करा लवकर आता. सो tan चा फॉर्म्युला इथे थीटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा म्हणजे काय, द जनरल सोल्युशन ऑफ कुणाचं, tan थीटाचं. सो tan थीटाचं जनरल सोल्युशन काय येतं, tan अल्फा इज काय येणार फॉर्म्युला याचा, सो थीटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. ठीक आहे, आता इथे थीटा होता म्हणून मी इथे थीटा घेतला. हा फॉर्म्युल्यानुसार हे आपण ट्रीटमेंट केलंय. मग आता माझ्या क्वेश्चन नुसार कसं ट्रीटमेंट करणार मी ह्याला, सो मी ह्याला असं लिहिणार. सो थीटाच्या जागी बघा, थीटाच्या जागी हे लिहिणार 2 थीटा बाय 3 इक्वल टू n पाय, तसाच प्लस मायनस अल्फाच्या जागी किती π/3 लिहिणार, π/3 वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. ठीक आहे, सो आता एक एक बघा काय करायला लागेल आपल्याला. इथे थीटा काढायचा ना, सो कसं काढणार बघा, लक्ष द्या. चला पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर. चला काढला, रफ करताय. इझीच आहे, अवघड नाही याच्यामध्ये काय माहिती का. सो 3 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो म्हणजे काय होणार, इथं 2 थीटा राहणार इक्वल टू 3 मल्टिप्लाय करा दोन्ही टर्मला, ह्याला पण आणि ह्याला पण. सो 3n पाय प्लस मायनस 3 ने मल्टिप्लाय करतोय बघा, इथे π/3 आहे, मल्टिप्लाय बाय 3 करतोय, 3 गेट कॅन्सल. सो राहिला काय फक्त पाय, सो फक्त राहिला पाय. ठीक आहे, n बिलॉंग्स टू इंटिजर. सो थीटा इक्वल टू 2 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, सो म्हणजे इथं 3n पाय बाय 2 प्लस मायनस π/2. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. झालं. मग एक लास्ट क्वेश्चन राहिलाय, तो घेतल्यावर स्टॉप करतो मी. n बिलॉंग्स टू इंटिजर. नाव आता लास्ट क्वेश्चन बघा, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, इथं निगेटिव्ह टर्म आहे बघा, इथं cot 4 थीटा इक्वल टू -1 आहे. सो मी इथं काय करणार, मग ह्याला रेसिप्रोकल करा. रेसिप्रोकल म्हणजे काय येणार, 1/cot येणार, cot 4 थीटा येणार. 1/cot इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज tan 4 थीटा. इथे येणार tan 4 थीटा. ठीक आहे, सो आता मग ह्याचं पण रेसिप्रोकल करा, ह्याचं पण रेसिप्रोकल केलं काय होणार, दॅट इज -1. 1/-1 दॅट इज -1च आहे. ठीक आहे, सो tan च्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 येते रे, दॅट इज tan 45 म्हणजे π/4. ठीक आहे, सो इथे मी लिहिणार tan 4 थीटा इक्वल टू मायनस तसाच 1च्या जागी काय लिहिणार, tan 45 म्हणजे π/4. ठीक आहे, सो आता मी हे डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो का, नाही करू शकत. का नाही करू शकत, कारण ते निगेटिव्ह आहे. इथे निगेटिव्ह आहे का, नाहीये. मग मला हे निगेटिव्ह काढून टाकायला लागेल. मग मी कसं काढणार, नीट लक्षात द्या. सो tan कुठे आहे, इथे tan असतो बरोबर. सो मला पाय मायनस करावं लागेल बरोबर ना. पाय मायनस केल्यावर माझी टर्म मायनस मध्ये येणार. ठीक आहे, पाय प्लस केल्यावर प्लस म्हणजे पाय प्लस जर मी केल्यावर काय होणार, मग इथे tan येणार, मग tan पॉझिटिव्ह मध्ये भेटणार. ठीक आहे, हे तुम्हाला मी सगळं ऑलरेडी पहिलं स्टार्टिंगला सांगितलंय, हे पूर्ण डीप मध्ये सांगितलेलं आहे मी. ठीक आहे, जर तुम्ही फर्स्ट व्हिडिओ बघितला असेल ना, तर तुम्हाला नक्की सांगतोय, हे तुम्हाला कळून जाईल काय केलंय मी. ओके, म्हणजे याचं जे खालची स्टेप जी आहे ना, ती कळेल तुम्हाला. सो tan 4 थीटा इक्वल टू बघा, हे मला काढून टाकायचंय. सो मी ह्याला कसं लिहू शकतो, tan 2π मायनस पण लिहू शकतो, पण काय लिहिते, कारण मला लिस्ट अँगल पाहिजे, लिस्ट म्हणजे मिनिमम अँगल. सो म्हणून मी पाय मायनस करणार. सो पाय मायनस बघा, tan पाय लिहिले, डिवाइड बाय 2 आहे का, नाही. डिवाइड बाय 2 असला असता तर टॅनचं कन्वर्ट कॉट मध्ये झालं असतं. ठीक आहे, मग इथं कॉट आहे का, नाही. म्हणून मी फक्त tan पाय ऍज इट इज लिहिलं बरोबर.
टॅनचं कन्वर्ट टॅन झालं, मायनस मायनस करतोय. सो इथं अँगल येणार, इथं अँगल आलो, इथं टॅन आहे का नाही, म्हणून मग पाय मायनस, म्हणून हे इथं मायनस येणार. ठीक आहे. सो अँगल काय पाय बाय 4. माहिती मला बऱ्याच जणांना कळणार नाही, मग हे शिकण्यासाठी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओच बघावा लागेल. जर बघितला असेल तरच हे समजणार, नाहीतर तुम्ही किती पण ट्राय करा, नो. सो आता मग काय काय नाही तर tan 4 थीटा इक्वल टू 4 पाय जा 4 पाय मायनस पाय दॅट इज 3 पाय, tan 3 पाय बाय 4 येणार. ठीक आहे. सो आता मी यूज करू शकतो हा फॉर्म्युला, द जनरल सोल्युशन, द जनरल सोल्युशन ऑफ कुणाचं tan थीटा इक्वल टू tan अल्फा इज काय यांचा फॉर्म्युला, थीटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. हा फॉर्म्युला आहे, वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. मग थीटाच्या जागी बघा इथं थीटा होता म्हणून थीटा वापरला, इथं 4 थीटा आहे, मग इथं काय यूज करणार, 4 थीटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फा म्हणजे काय 3 पाय बाय 4, 3 पाय बाय 4, हे मल्टिप्लाय बाय 4 तिकडे गेलं डिवाइड. सो थीटा इक्वल टू n पाय डिवाइड बाय 4 प्लस मायनस 3 पाय अपॉन, हे बघा हे 4 इथे डिवाइड झालं, सो 4 इंटू 4 दॅट इज 16. हे झाले सोल्युशन. ओके. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. चला व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब पण करा, आणि ठीक आहे, आणि तसंच दुसऱ्यांना शेअर पण करा. ओके. चला तोपर्यंत बाय बाय. तुम्ही पसारा ठेवला आहे. आणि हा रेग्युलर लाईव्ह लेक्चरला या. ठीक आहे. रेग्युलर तुम्ही येणार 8 किंवा 7:30 लेक्चर असतं. ठीक आहे. तुम्हाला सांगत जाईन मी ग्रुपवर. ओके. आणि दुसऱ्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. ओके. चला शेअर केल्याने तुमचं काही बिघडणार नाहीये, तुम्हाला फक्त यायचंय, एज्युकेशनचं बघायचंय आणि निघून जायचंय. ठीक आहे. जास्त काही नाही. ओके. तोपर्यंत बाय बाय.